नमस्कार. सध्या आपण आपल्या जिल्हा परिषद निवडणूक आलेली आहे समोर आता टाकळी आजी गटासाठी. टाकळी आजी गटासाठी आपल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ या गटाकडून आपले सविनय जे माजी सरपंच ज्यांनी 21-22 साली उपसरपंच हे पद भूषवले ते आपले भाऊसाहेब लंगे हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक आहेत. त्यांनी त्याबद्दल आपल्या ह्या भागाचे आंबेगाव शिरूर विधानसभेचे आमदार दिलीपराव वळसे पाटील यांच्याकडे मागणी केलेली आहे की आम्हाला ह्या भागातलं ओपनला सर्वसाधारणसाठी ही जागा आहे, ती जागा माझ्यासाठी माझ्यासाठी म्हणजे ओपनला देण्यात यावी. जर मला नाही देण्यात आलं तिकीट तर दुसरं कोणाला द्यावं, पण जागा ही ओपनला देण्यात यावी असं त्यांनी त्याची मागणी केली आहे. नक्की त्यांचं काय मत आहे, त्यांचं ह्या भागाचं विकासासाठी किंवा ह्या भागाच्या प्रगतीसाठी ते काय धोरण आखून आहेत, काय विकास आराखडा त्यांच्याकडे तयार आहे, किंवा जर त्यांना तिकीट जर भेटलं तर ते पुढं काय नियोजन करणार आहे यासाठी त्यांची आपण चर्चा करण्यासाठी आलेलो आहे. नमस्कार सर. नमस्ते, मी भाऊसाहेब लंगे. आपण आता उमेदवारीसाठी आपण मागणी केली दिलीपराव वळसे पाटील साहेबांकडे, तर काय म्हणले साहेब तुम्हाला तिकिटाबद्दल? साहेबांनी 8-10 दिवसापूर्वी आम्हाला बोलवलं होतं आणि त्या ठिकाणी साहेबांनी सांगितलं की कोण कोण इच्छुक आहेत. त्यांनी सांगितलं साहेब मी जिल्हा परिषदला इच्छुक उमेदवार आहे, कारण मला उमेदवार ओपनला आलेले आहे, सर्वसाधारणसाठी जागा आहे, ते ओपनचा विचार करावा आणि त्यासाठी मी इच्छुक आहे साहेब, तुम्ही माझा विचार करावा अशी चर्चा साहेबांची झालेली. त्यानंतर साहेबांनी सांगितलं की साहेब म्हणले की कवठे एम आय असेल, मलटण असेल, जांबूत असेल, टाकळी आज असेल, एक 4-5 गावं मोठाली गाव आहेत आणि संविधानी 5-6 नंबरला संविधानी पण गावचं वोटिंग चांगल्या प्रकारचं आहे. तर मी सर्व गावांशी प्रत्येक गावाशी मी संपर्क करतोय, प्रत्येक लोकांशी भेटतोय मी आणि ज्या ठिकाणी मग लोकांनी चर्चा केल्यानंतर मग आपण ठरवू म्हणले कोणाला तिकीट द्यायचं ते. अजून काही तिकीट कोणाला फायनल नाही आहे, अजून तिकीट कोणाला फायनल नाही. पण 1 वर्षापासून आपले माजी आमदार पोपटराव गावडे यांचे जे चिरंजीव राजू शेट्टी गावडे हे तयारी करतात. त्यांना त्यांची तिकिटाची जास्त म्हणजे हे मानलं जातं त्यांना तिकीट फिक्स आहे म्हणून. असं साहेब काय बोललं नाही ना, तिकीट कोणाला फिक्स आहे काय? तिकीट कोणालाच फिक्स नाही, फिक्स नाही. साहेबांनी सांगितलं काय ओपनला तुम्ही असं? साहेबांनी सांगितलं तिकीट कोणालाही फिक्स नाही. आम्ही ज्याला तिकीट देऊ त्यांनाच ज्याला उमेदवार देऊ तेच फिक्स होतील. आता कुणी पण तुमच्याबद्दल कुणी प्रचार केला किंवा मी म्हणलं मी फिक्स आहे ते फिक्स आहे, असं फिक्स जसं काही नसतंय. साहेब म्हणून तेच फिक्स होते. तुम्ही डायरेक्ट सांगितले की सर्वसाधारण पुरुष आहे, सर्वसाधारणला तुम्ही? हो, मी साहेबांशी चर्चा केली. साहेब सर्वसाधारणला तिकीट आहे तर तुम्ही सर्वसाधारणलाच उमेदवारी द्या आणि ह्या साहेबांची चर्चा झालेली आहे या गोष्टीवर. साहेब सकारात्मक आहे त्याबद्दल? तर साहेब जसे साहेब आहेत त्यांनी अजून काय असं त्यांनी काय अजून असं सांगितलं नाही. आता समजा तुमचं विकासाचं धोरण काय? समजा तुम्हाला उमेदवारी दिली, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारी भेटली, तुमच्या धोरण काय पुढं? रस्त्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, तुमचं पुढं हे काय असणार धोरण, विकासाचं धोरण काय असणार आहे? तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बहुतांश असं पाहण्यात आलं की तरुणांची जी फळी आहे तुमच्या अजित पवार गटामध्ये ही कुठेतरी कमकुवत आहे. तुमच्या जे युवकांचं जे पद असतील, युवक राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याला कुठे नेतेच पाहायला भेटत नाही. याबद्दल आपलं मत काय? काही दिवसापूर्वी जो पिंपरखेडला राडा झाला त्याच्यामध्ये पण आपण जर पाहिलं तर आपले युवक कुठेतरी मागं पडलं असं आपल्याला वाटत नाही का? काल साहेब तुमचं म्हणणे बरोबर आहे, युवकांची फळी आहे पण ती एवढी ऍक्टिव्ह नाही आहे, कारण त्याला एवढी ताकद मिळत नाही. जे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, अध्यक्ष असतील, त्यांनी प्रत्येक गावामध्ये एक संघटन तयार करायला पाहिजे होतं. युवकांचं संघटन, एक 50-50 कार्यकर्ते, 25-25 कार्यकर्त्याची एक लॉबी तयार करायला पाहिजे होती. ती लॉबी कुठेतरी कमी पडली आणि ती लॉबी कमी पडल्यामुळेच विधानसभा असन, खासदारकी असन या इलेक्शनला आम्ही कमी पडलो. म्हणजे तुमचं मत आहे युवकांची जी फळी आहे ती कमी पडल्यामुळं लोकसभा विधानसभा असण्याला तुमचा जोरदार फटका बसलेला आहे. म्हणजे इथून पुढे तुम्ही याच्यामधून काही बोध घेणार आहे का, किंवा याच्यातून काही तुम्ही शिकवून घेणार आहे की काय? आता जी जिल्हा परिषद आली त्याच्यामध्ये तुमची युवकांची फळी एकदम कमकुवत आहे. म्हणजे जी कमकुवत ती यासाठी आहे की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याकडे जे जुने कार्यकर्ते तेच फिरतात, नवीन कार्यकर्ते तरुण पिढी ती जास्त करून शरदचंद्रजी पवार पक्षाकडे अट्रॅक्ट झालेली आहे. मी तिकडे जास्त गेलेली ती तिकडे काय अट्रॅक्ट झालेली आहे? तुमच्या युवकांचे नेते हे काही ऍक्टिव्ह दिसत नाही तिकडं. आता तुमचं मत काय आहे? तुम्हाला युवकांना काय केलं, काय करावं लागेल यासाठीच युवकांना तिकीट मागतो ना मी. यासाठी तुम्ही युवकांसाठी तिकीट मागतो? हो, युवकांसाठीच तिकीट मागतोय. जेव्हा युवक नेतृत्व तयार होईल साहजिकच युवक वर्ग त्याच्या पाठीमागे येईल आणि त्या साहजिक पक्षाला फायदा होईल. आता जी विधानसभा झाली ती विधानसभेमध्ये आपण काय असं युवकांसाठी हे केलं नव्हतं? म्हणजे काही युवकांचे जे नेतृत्व आहे आपल्याला जी पद आहेत, काही काही 10-10 वर्ष पदं घेऊन बसलेली आहेत, काही ती पदं आपण दुसऱ्या युवकांना देऊन त्याच्याबद्दल हे करू शकतो का ना? म्हणजे नाही, तसं झालं या ठिकाणी जे नेतृत्व आहे बेड भागाचं वगैरे सगळीकडे नेतृत्व आहे, तेच नेतृत्व लोकांना बी त्याचा कंटाळा आलेला आहे. लोकांना वाटतं तुम्ही नक्की नक्की बेड भागाचं नेतृत्व कोण आहे? आता नेतृत्व करणारे सगळ्या जाहीर लोकांना माहिती आहे.
आता पण नेतृत्व कोण करते, आम्ही नाव घेण्यापेक्षा सगळ्या लोकांना माहिती नेतृत्व कोण करते, आणि त्या नेतृत्व कुठे कमी पडला असं म्हणून तरुणांची फळी उभी नाही राहिली. जे तरुण नेतृत्व आहे ते कमी पडलं असं आपलं मत आहे. साहजिकच तरुण नेतृत्व कमी पडल्यामुळे वेळ बघा मोठा फटका बसलेला आहे. याबद्दल आपलं काय मत आहे की जास्त तरुणांची फळी नसल्यामुळे वोटिंग कमी झालं साहजिकच. आणि विकास कामाचा पाहिलं तर विकास काम नामदार दिलीपरावजी वळसे पाटलांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने विकास काम भरपूर या ठिकाणी झाले. म्हणजे आपल्या साध्या संविधान गावामध्ये तरी 32-33 कोटीची कामं विकास कामं साहेबांच्या माध्यमातून झाली. विकासाच्या कामाच्या बाबतीत साहेब पुढेच कमी पडले नाही. विकास कामं झाली आहेत मोठ्या प्रमाणात. हो, पण मग विकास कामं होऊन इतकं मोठा फटका बसलाय कसं काय? तुमचं खुनशी राजकारण असं याच्यामुळे बसला की युवकांचं आपल्याकडे संख्याबळ कमी आहे, युवकांची फळी आपल्याकडे कमकुवत पडली याच्यामुळे बसला. यातले ही दोन कारणं प्रामुख्याने घेतली जातात की खुनशी राजकारण जास्त करण्यात आलं, म्हणजे साहेबांकडून नाही, साहेबांच्या खाल्ल्या कार्यकर्त्याकडून जास्त खुनशी राजकारण आल्यामुळं त्याच्यामुळे युवकांमध्ये जास्त त्याचा रोष आणि युवकांमध्ये त्याचा वेगळा मेसेज गेला. वेगळा मेसेज गेल्यामुळे याचा कुठेतरी फटका दिला प्रवेश पडल्यानं मतदारसंघात बसला व लोकसभेला सुद्धा बसला. असंच चित्र आता सुद्धा जिल्हा परिषदला दिसतंय. परंतु जर आपण ह्याच्यातून जर बोध घेऊन जर आपण तरुणांना नेतृत्व दिलं तर याच्यामध्ये कुठेतरी फरक जाणवणार असं आपल्याला वाटतंय. तेव्हा आपण यापूर्वी नेहमी म्हणायचो, आदरणीय पवार साहेबांचं एक वाक्य असायचं, प्रत्येक त्या ठिकाणी तालुक्या ठिकाणी भाषण करायचे म्हणजे भाकरी फिरवली पाहिजे. आणि साहेब ज्या ठिकाणी भाकरी फिरवायची त्या ठिकाणी नेतृत्व चेंज व्हायचं आणि त्या ठिकाणी विकास म्हणजे नवीन नेतृत्वाचा चान्स मिळायचा. तसे या भागामध्ये आता नामदार दिलीपराव वळसे पाटलांनी भाकरी फिरवली पाहिजे. भाकरी जर फिरवली तर निश्चितच तरुण वर्ग असेल, शेतकरी वर्ग असेल आणि सर्वसाधारण जनता असेल ही त्या उमेदवाराच्या पाठीमागे 100% उभी राहील. बेड भागातलं जे तरुण नेतृत्व आहे ते कुठेतरी कमकुवत आहे, त्यामुळे तुमच्याकडे नेतृत्व म्हणजे दुसऱ्या तरुणांकडे नेतृत्व असं तुमची इच्छा आहे. नाही, कसं सर्वसाधारण जनतेला सर्वसाधारण उमेदवारी आलेली आहे. सर्वसाधारण उमेदवाराला आपला सर्वसाधारण पाठिंबा असेल, तरुण वर्गातला सर्वसाधारण उमेदवार पाहिजे, त्याला आपला पाठिंबा राहील, जनता त्याच्या पाठीमागे राहील. आणि निश्चितच या भागामध्ये जर नेतृत्व बदललं तर 100% या ठिकाणी बदल होईल असं तुमचं मत? 100% बदल होईल. आणि जर नेतृत्व नाही बदललं तर जैसे आहे तसेच राहील असं मला वाटतंय. पुणे ब्रेकिंग न्यूज संपर्क केला आपले धन्यवाद. आपण आम्हाला थोडा वेळ दिला आपला. आपण पाहिलं आपल्याबरोबर संविधानी गावचे माजी उपसरपंच ज्यांनी 21-22 साली उपसरपंच पद भूषवले, विद्यमान सदस्य सुद्धा आहेत ते ग्रामपंचायतचे. त्यांचं मत आहे युवकांना संधी देण्यात यावी. युवकांचं नेतृत्व कुठेतरी कमी पडलंय. बेड भागामध्ये जे नेतृत्व करतात त्यांच्या नेतृत्वावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. खुनशी राजकारण असं किंवा युवकांचं जे संख्याबळ म्हणजे युवकांना जे संधीच न देणं याच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा फटका बसलाय. हा फटका न बसणं जर राष्ट्रवादी काँग्रेसला जर पुढे टाळायचं असेल तर त्यासाठी त्यांनी युवकांकडे नेतृत्व द्यावं, युवकांची फळी उभी करावी. गावागावामध्ये 20-20, 25-25 कार्यकर्ते असले उभे करण्यात यावे. असे कार्यकर्ते कुठंच ज्यांनी पदं घेतले ते कुठंच जाताना दिसत नाही. त्याचं आपण साधं उदाहरण जरी बघितलं तर पिंपरखेडचा जो राडा झाला त्या राड्यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा एक सुद्धा कार्यकर्ता उपस्थित नव्हता. जरी असेल तरी त्यांच्याकडे त्यांची फळी नव्हती. त्यामुळं इथून पुढे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट काहीतरी शिकवून घेईन अशीच इच्छा यांना सुद्धा आहे, उमेदवारांना सुद्धा आहे व त्यांची मागणी सुद्धा अशीच आहे की आम्हाला तरुणांना उमेदवारी देण्यात यावी. पुणे ब्रेकिंग न्यूज, योगेश लंगे, शिरूर.